21 जून 2024 रोजी आलेला आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की महिलांसाठी अतिशय खास असतो। या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया छान असं नटून थटून साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात। पण यावर्षी 2024 मध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच स्त्रियांना मासिक पाळी असेल तर पूजा करावी का, केस धुवावे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा। 21 जून शुक्रवारचा दिवस, या दिवशी आली आहे वटपौर्णिमा। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी, भरभराटीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। तसेच वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत 7 प्रदक्षिणा पूर्ण करत 7 जन्म मला हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात। तर असा हा वटपौर्णिमेचा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जातो। तर पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 21 तारखेला सकाळी 7:31 नंतर सुरू होणार आहे, ते शनिवारी 22 तारखेला सकाळी 6:37 पर्यंत असणार आहे। तर यावर्षी आपल्याला या कालावधीमध्ये 2 मुहूर्त दिलेले आहेत वटवृक्षाची पूजा करण्यासाठी। तर यावर्षी तुम्हाला वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो 10:30 पर्यंत असणार आहे, म्हणजे सकाळी 5:30 ते 10:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे। त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होणार असून तो दुपारी 2:07 पर्यंत असणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा सुवासिनी वडाची पूजा करू शकतात। तसे तर आजपर्यंत आपण हे ऐकत आलेलो आहे की वडाच्या झाडाची पूजा ही शक्यतो सकाळी केली जाते किंवा 12 वाजायच्या आतमध्ये केली जाते। त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही सकाळच्या मुहूर्तामध्ये जरी पूजा केली तरी ती योग्य ठरणार आहे। कारण भर दुपारी कडकडीत उन्हामध्ये पूजा करू नका। शक्य असेल तर सकाळी 12 वाजायच्या आतमध्ये तुम्ही करा, नसेल तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये केली तरीही चालेल। मात्र सूर्यास्त व्हायच्या आधी करा, कारण सूर्यास्त झाल्यावर आपण कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही। त्यामुळे शक्य झालं तर सकाळचा जो मुहूर्त सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता। म्हणजे यावर्षी अशा प्रकारे सकाळी 5:30 ते 10:30 आणि दुपारी 12:30 ते 2:15 असे 2 मुहूर्त सांगितलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पूजा करू शकता। शक्य झालं तर सकाळच्या मुहूर्तामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा। वडाच्या झाडाची पूजा करताना आपण वडाला फेरे मारताना जो सुती धागा गुंडाळत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रेतू शिवो देव सावित्री वटसंश्रिता। हा मंत्र म्हणल्यामुळे तुमची जी काही इच्छापूर्ती असेल ती पूर्ण होण्यास मदत होते। त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा करावी का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडलेला आहे। तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला 5वा दिवस येत असेल तर तुम्ही सकाळी स्वच्छ केस वगैरे धुवून डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ अंघोळ करून तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता। किंवा जर तुम्हाला या काळामध्ये मासिक पाळी चालू असेल तर तुम्ही पूजा करू नका यावर्षी, फक्त उपवास केला आणि मनामधून प्रार्थना केली तरीही चालेल। तसेच इतर स्त्रियांनी या दिवशी केस धुवावे का, तर या दिवशी शुक्रवार असल्यामुळे तुम्ही अवश्य केस धुवू शकता। कारण एखादी पूजा मांडायची असेल, कोणती पूजा करायची असेल किंवा कोणतं व्रत करायचं असेल, उपवास करायचा असेल तर या दिवशी आपण सर्वजण स्त्रिया केस धुत असतो। त्यामुळे तुम्ही या दिवशी केस मात्र अवश्य धुवू शकता। त्यानंतर सांगायचं झालं तर आधुनिक काळामध्ये वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणून पूजा केली जाते, पण ही चूक मात्र अजिबात करू नका। कारण वटवृक्ष हा पवित्र आहे, यामध्ये अनेक देवतांचा वास असतो। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते। त्यामुळे तुम्ही झाडाची फांदी तोडून न आणता प्रत्यक्ष वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करा, त्याचं अधिक पुण्यफळ तुम्हाला मिळेल। जर फांदी तोडून आणून पूजा केली तर ती पूजा सफल होणार नाही, त्याचं पुण्यही तुम्हाला मिळणार नाही। निसर्गाची हानी करून आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करा आणि शक्य नसेल तर मग घरीच वडाच्या झाडाचं चित्र काढून
तुम्ही पूजा केली तरीही चालेल। प्रत्यक्ष वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जाऊन तो पहा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटवृक्षाची पूजा करण्याचा मुहूर्त सांगितलेला आहे। शक्य झालं तर तुम्ही सकाळच्या मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करा। भर उन्हामध्ये पूजा करण्याचं टाळा, कारण ते तुमच्यासाठीच चांगलं राहील। तर अशा प्रकारे अनेक स्त्रियांना प्रश्न पडलेला होता की नक्की पूजा कधी करायची आहे। तर मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्या वेळेमध्ये जमलं तर नक्की पूजा करा। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।